नमस्कार, मी नीलम. सायराज किचन कहाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत कलेजी फ्राय. चला तर मग वळूया रेसिपीकडे. त्यासाठी गॅसवर कढई गरम करण्यात ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यावरती त्यामध्ये 3 पळी तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये 5 ते 7 लसूण पाकळ्या टाकूया. नंतर एक बारीक चिरलेला कांदा घालूया. तो सुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यावरती त्यामध्ये 2 छोट्या आकाराच्या मिरच्या घालूया. नंतर बारीक चिरलेला टोमॅटो तो सुद्धा परतून घेऊया. टोमॅटो मऊ होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये पावडर मसाले टाकूया. घरचं लाल तिखट 1 चमच, हळद अर्धा चमच, धने पावडर 1 चमच, चिकन व गरम मसाला 1 चमच व कांदा खोबऱ्याचं वाटण 2 चमच. वाटण टाकून ते तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. मसाल्याला तेल असं चांगले सुटलेलं आहे. मग त्यामध्ये कलेजी टाकून ते सुद्धा 5 मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर व चवीनुसार मीठ टाकूया. व वरून 1 चमच मटण मसाला टाकायचा आहे, कारण चव ही तशीच्या तशी राहते. शिजवण्यासाठी थोडे पाणी टाकूया व झाकण ठेवून 15 मिनिट कलेजी शिजून घेऊया. चला तर मग आपली रेसिपी तयार आहे.